राजकुमारी रॉझेट। एकेकाळी राजघराण्यात मोठा राजकुमार आणि छोटा राजकुमार नावाचे दोन भाऊ राहत होते. त्यांचे आई वडील राजा आणि राणी अनपेक्षितपणे मरण पावले, म्हणून प्रधान आणि मंत्रिमंडळानं मोठ्या राजकुमाराला सोनेरी सिंहासनावर बसवून त्याचा राज्याभिषेक केला. त्या दोघांना रॉझेट नावाची एक सुंदर बहीण होती, जिचे केस इतके सुंदर होते की तिला जो कोणी पाहिल तो तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. आता आपण या राज्याचे राजे आहोत आणि म्हणूनच आपल्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी देखील आपलीच आहे. म्हणून मग दोघे भाऊ त्यांच्या बहिणीपाशी गेले आणि तिला कसा नवरा हवा हे विचारू लागले. राजकुमारी रॉझेट ही एक महत्वाकांक्षी स्त्री होती. जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा ती म्हणाली, मी मोरांच्या राजाशिवाय इतर कोणाशीही विवाह करणार नाही. पण लाडक्या बहिणी, मोरांच्या राजाला आम्ही कुठे बरं शोधू? ते तुम्ही शोधून काढा छोटे राजे, मात्र मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही. मोठे आणि छोटे राजे दोघेही या प्रश्नात पडले की अशा नावाचा राजा कसा काय शोधावा. म्हणून मग त्यांनी राजकुमारी सारखं दिसणारं तिचं एक हुबेहूब चित्र तयार केलं. मोरांचा राजा सोडल्यास तू इतर कोणाशीही लग्न करणार नाहीस, म्हणून आम्ही दोघे बाहेरच्या जगात त्याचा शोध घेण्यासाठी जातोय. तोपर्यंत तू राज्याची देखभाल कर. माझ्या इच्छेसाठी तुम्ही जी मेहनत करत आहात त्याबद्दल खूप खूप आभार. मी नक्कीच राज्याची चांगली देखभाल करेन. राजा आणि राजकुमार वाड्यातून निघाले. ते पुढे जात राहिले. आतापर्यंत कोणीही कधीही इतक्या दूर गेलं नव्हतं आणि त्यांनी भेटलेल्या प्रत्येकाला विचारलं, तुम्ही मोरांच्या राजाला ओळखता का? पण उत्तर कायम नाही असंच असायचं. अखेर त्यांना दुरून मोरांचं ओरडणं ऐकू आलं, म्हणून ते त्या दिशेनं गेले. जसं जसं मोरांचं ओरडणं वाढत गेलं तसं त्यांच्या लक्षात आलं की मोर तर त्यांच्या चारही बाजूंना आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आहेत, अगदी झाडांवर देखील आहेत. एक रस्ता त्यांना अशा शहरात घेऊन गेला जिथे सगळे लोक मोरांची पिसं घालून फिरत होते. त्यांना मोरांच्या सोनेरी बग्गीतून जाणारा राजा दिसला. राजा आणि राजकुमाराला हे सगळं पाहून अतिशय आनंद झाला. हाच असेल मोरांचा राजा. चला जाऊन त्याच्याशी बोलूया. तुम्ही दोघे इथले दिसत नाहीत. कोण आपण? महाराज, माझा भाऊ देखील आपल्यासारखाच राजा आहे आणि मी आहे राजकुमार. हे माझ्या बहिणीचं चित्र, राजकुमारी रॉझेट. खूप लांबून आलो आहे मागणी घालण्यासाठी. तिचं हृदय देखील तिच्या केसाप्रमाणे सुंदर आणि सोनेरी आहे का? त्याहीपेक्षा 100 पट सोनेरी आहे महाराज. ठीक आहे, मी करेन तिच्याशी लग्न. पण मात्र मी तुम्हाला आधीच सांगतोय की जर तिचं हृदय तिच्या केसाप्रमाणे सोनेरी नसेल तर मी तुम्हाला शिक्षा देईन. आम्ही ही अट मान्य करतो. ठीक आहे, तर मग चला पाहुण्यांच्या खोलीत. लवकरच रॉझेटला एक पत्र मिळालं ज्यात लिहिलं होतं की मोरांचा राजा सापडला आहे आणि तिने लवकरात लवकर सामान बांधून तिथे यावं. त्यांनी नकाशा देखील पाठवला होता. ती प्रवासावर निघाली आणि तिच्यासोबत होती तिची सेविका आणि तिची मुलगी. बोटीत बसून ते समुद्रातून निघाले. मात्र जेव्हा रॉझेट झोपली होती तेव्हा तिची दुष्ट सेविका बोट चालकाला म्हणाली, तुला स्वतःचा फायदा करायचा आहे का? हो, नक्कीच. बरं, जर तुम्ही मला राजकन्येला समुद्रात फेकण्यासाठी मदत केली तर मी तुम्हाला 100 सोन्याची नाणी देईन. मग मी तिचे सुंदर कपडे माझ्या मुलीवर घालेन आणि आम्ही तिला मोरांच्या राजाकडे नेऊ. 100 सोन्याच्या नाण्यांची कल्पना बोट चालकाला पटली आणि तो तयार झाला. दुष्ट सेविका, बोट चालक आणि सेविकाच्या मुलीनं मिळून राजकुमारीचा पलंग उचलून तिला समुद्रात फेकून दिलं. सुदैवाने राजकुमारीचा पलंग खास अशा हलक्या पंखांनी बनला होता ज्यामुळे ती पाण्यावर तरंगत राहिली. त्यामुळे रॉझेट झोपूनच राहिली, जणू काही ती बोटीतच होती. मात्र अचानक तिला जाग आली आणि दिसलं की समोर मासे पोहत पोहत तिच्या पलंगाकडे येत आहेत. तोपर्यंत दुष्ट सेविका आणि बोट चालक फार दूर पोहोचले होते.
राजकुमारी रॉझेटचा सुंदर झगा घालायला सेविकेच्या मुलीला फार वेळ काही लागला नाही. आता बोट मोरांच्या राज्याच्या किनाऱ्यापाशी येऊन पोहोचली होती. जेव्हा ती बोटीतून बाहेर आली तेव्हा तिला पाहून राजाचे सेवक खूपच आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांना म्हणाले, मला खायला काहीतरी आणा, नाहीतर तुमची डोकी उडवून टाकेन. हिचे केस तर सोनेरी नाहीच आहेत, पण हिचं हृदय देखील सोन्याचं नाहीये. सेविकेची मुलगी मगरुरीनं बग्गीत बसली आणि राणी असल्याचा आव आणू लागली. जमेल त्याला ती मारत सुटली. तोपर्यंत रॉझेट ही माशांच्या मदतीनं किनाऱ्यापाशी येऊन पोहोचली. माशांनो, तुमचे खूप खूप आभार. तोपर्यंत बग्गी मोरांच्या राजापर्यंत येऊन पोहोचली, जिथे तो आणि रॉझेटचे दोन्ही भाऊ तिची वाट पाहत उभे होते. खोट्या राणीनं बग्गीतून उतरताच जवळच्या एका मोराला लाथ मारली. हे पाहताच मोरांचा राजा रॉझेटच्या दोन्ही भावांकडे पाहू लागला. हे काय, तुम्ही स्वतःला मोठा राजा आणि छोटा राजकुमार म्हणून घेता, पण मला असं फसवता. तुमच्या बहिणीचे केस सोनेरी नाहीत आणि ती दयाळू देखील नाही. अशा या निर्दयी मुलीशी मी लग्न करावं ही तुमची इच्छा आहे का? नाही राजा, ही 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 आमची बहीण नाही. सेवक हो, हिला आणि हिच्या भावांना फाशी देण्याची तयारी करा. थांबा. रॉझेट राजासमोर गुडघ्यांवर बसली. हे राजा, खरी राजकुमारी मी आहे आणि ही माझ्या सेविकेची मुलगी आहे. राजा आश्चर्यचकित झाला, पण रॉझेटने त्याला सगळं काही समजावून सांगितलं. सेवक हो, या दुष्ट सेविकेला आणि तिच्या मुलीला दोऱ्यांनी बांधा आणि समुद्रात फेकून द्या. सेवकांनी सांगितल्याप्रमाणे केलं. त्यांनी भावांना सोडलं आणि सेविका आणि तिच्या मुलीला दोऱ्यांनी बांधू लागले. तेवढ्यात रॉझेट मध्ये पडून बोलू लागली. हे राजा, त्यांचा दुष्टपणा माफ करून टाका. रॉझेटचा दयाळूपणा पाहून खुश झालेला राजा म्हणाला, तुमचे केसच नाही तर तुमचं हृदय देखील सोन्याचं आहे. मी खूप आनंदित झालो आहे. मोरांच्या राजानं सेविका आणि तिच्या मुलीला माफ केलं. मोरांच्या राजानं राजकुमारी आणि तिच्या भावांना खूप साऱ्या भेटी दिल्या. दोघांचं लग्न लागलं आणि त्यानंतर सगळेच आनंदानं राहू लागले. गोष्ट संपली. स्नो व्हाईट आणि रोज रेड. तुम्ही स्नो व्हाईटची गोष्ट नक्कीच ऐकली असेल, पण ही गोष्ट स्नो व्हाईटला तिच्या दुष्ट सावत्र आईने गाढ झोपेत घातलं त्याच्याही खूप वर्ष आधी घडली होती. खूप पूर्वी जंगलातल्या एका लाकडी घरात एक म्हातारी राहायची. तिला 2 मुली होत्या. एकीला ती स्नो व्हाईट म्हणायची तर दुसरीला रोज रेड. दोन्ही मुलींचं एकमेकींवर खूप प्रेम होतं. त्या जंगलात फिरायच्या, बोरं गोळा करायच्या व त्यांच्या आवडत्या प्राण्यांसोबत मनसोक्त खेळायच्या. एके संध्याकाळी जेव्हा त्या आरामात बसल्या होत्या तेव्हा कोणीतरी दार वाजवलं. रोज रेड, पटकन दरवाजा उघड, एखादा प्रवासी आसरा मागत असेल. रोज रेड दार उघडायला धावली आणि तिला एक भालू दिसला, ज्याने दारातून त्याचं डोकं आत घातलं. रोज रेड जोरात किंचाळली तसा तो भालू बोलू लागला. घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. मला खूप थंडी वाजते आणि फक्त थोडीशी ऊब हवी आहे. बिचारा भालू, ये आणि शेकोटी जवळ बस. स्नो व्हाईट आणि रोज रेड, घाबरू नका. हा भालू तुम्हाला काहीही करणार नाही. हा भला आणि प्रामाणिक आहे. दोघींनी त्यांच्या आईचं म्हणणं ऐकलं. त्यांनी एक टॉवेल शोधला व त्याला पुसून काढलं. मग भालू शेकोटीपाशी बसला. सकाळी भालू पुन्हा जंगलात निघून गेला. त्या दिवसानंतर दर संध्याकाळी तो भालू येऊन शेकोटीपाशी बसू लागला. त्यांना भालूची इतकी सवय झाली होती की आता ते दरवाजा उघडा ठेवत व भालू हवं तेव्हा आत येई. वसंत ऋतू सुरू झाल्यावर एके सकाळी भालू स्नो व्हाईट पाशी येऊन म्हणाला, आता मला निघालं पाहिजे. मी उन्हाळा संपेपर्यंत परत येणार नाही. प्रिय भालू, तू कुठे निघाला आहेस? मला जंगलात जाऊन दुष्ट बुटक्यांपासून
माझ्या खजिन्याचं रक्षण केलं पाहिजे. थंडीत जेव्हा पृथ्वी गोठून जाते तेव्हा ते आत लपून बसलेले असतात, पण आता सगळीकडे ऊब आल्यावर ते दिसेल ते चोरायला बाहेर पडतात. त्यांच्या गुहेत गेलेली वस्तू पुन्हा सापडत नाही. भालू जंगलात नाहीसा झाला. नंतर काही दिवसांनी आईने तिच्या दोन्ही मुलींना शिवणकामाचं साहित्य आणण्यासाठी शहरात पाठवलं. त्यांना एक जमीनदोस्त झालेलं झाड दिसलं. त्यांना काहीतरी वर खाली उड्या मारताना दिसलं. जेव्हा त्या जवळ गेल्या तेव्हा त्यांना लांब दाढीवाला एक बुटका दिसला. तो त्यांच्याकडे रागानं पाहू लागला व जोरात ओरडला. तिकडे नुसत्या उभ्या का आहात? इकडे येऊन मला मदत करा. तू करत काय होतास छोट्या माणसा? मूर्ख मुली, मला शेकोटीसाठी हे झाड तोडायचं होतं, पण जेव्हा झाड पडलं तेव्हा माझी लांब दाढी त्यात अडकली आणि मी त्यातून निघू शकत नसताना तुम्ही मुली नुसत्या हसत उभ्या आहात. किती दुष्ट आहात तुम्ही दोघी. छोट्या मुलींनी झाड उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दाढी काही सोडवता आली नाही. म्हणून मग स्नो व्हाईटने कात्री घेऊन बुटक्याची दाढीच कापून टाकली. मुक्त झाल्या झाल्या बुटक्याने झाडाच्या मुळांशी लपवलेली सोन्याच्या नाण्यांनी भरलेली त्याची पोतडी घेतली. ह्या दुष्ट मुलींना शाप द्या, ज्यांनी माझी सुंदर दाढी कापून टाकली. तो मोठमोठ्याने म्हणाला. मग त्याने त्याची पोतडी खांद्यावर ठेवली आणि नाहीसा झाला. स्नो व्हाईट आणि रेड रोज नदी किनारी चालत होत्या. त्यांना एक खूप मोठा नाकतोड्यासारखा प्राणी दिसला, जो जणू काही त्या पाण्यातच उडी मारू पाहत होता. जवळ जाऊन पाहतात तर तोच बुटका होता. तू काय करतो आहेस? तू नक्कीच पाण्यात उडी मारणार नाहीयेस ना? मी इतका मूर्ख नाहीये. माझी दाढी जाण्यात अडकली आहे आणि हा वेडा मासा मला त्याच्याबरोबर आत खेचू पाहतोय. मुलींनी त्याला घट्ट धरलं आणि खूप जोर लावून त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची दाढी खूप विचित्रपणे त्यात अडकली होती. त्यांच्याकडे कात्रीने कापण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता. बुटका आभारी होण्याऐवजी उलट त्यांच्यावरच चिडू लागला व ओरडला. एखाद्या माणसाचा चेहरा असा विद्रूप करणं ही काय पद्धत झाली? तुम्ही आधीच माझी दाढी खराब केलीच होती आणि आता मात्र त्यातलं सगळं सौंदर्य देखील नाहीसं केलं. मग त्याने अमूल्य दगडांची पोतडी घेऊन गुफेच्या आत टाकून दिली. आईने सांगितलेलं शिवणकामाचं साहित्य घेण्यासाठी मुली पुढे निघाल्या. घरी जाताना जेव्हा त्या पुन्हा नदीकाठी आल्या तेव्हा त्यांना बुटका दिसला. अमूल्य दगड पोतडीतून तो बाहेर काढत होता. संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात दगड चमकू लागली. ती इतकी छान चमकत होती की दोन्ही मुली ते सौंदर्य पाहत नुसत्या उभ्या राहिल्या. उभ्या राहून काय पाहताय? त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. मग एक विचित्र विव्हळण्याचा आवाज आला आणि एक काळा भालू जंगलातून बाहेर पडताना दिसला. बुटका प्रचंड घाबरला, पण त्याला निघायची संधीच मिळाली नाही, कारण भालू त्याच्या खूप जवळ येऊन पोहोचला होता. तो घाबरून ओरडू लागला. भालू, कृपा करून मला सोडून दे. मी तुला माझा सगळा खजिना द्यायला तयार आहे. मला सोड. मग तू मला खाऊ नकोस. तिकडे बघ, त्या 2 मुलींना खा. त्या नक्कीच जास्त चविष्ट लागतील. पण भालूने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावर स्वतःचा पंजा ठेवला. बुटका जराही हालचाल करू शकला नाही. मुली धावू लागल्या, मात्र भालूने त्यांना हाक मारली. स्नो व्हाईट आणि रोज रेड, घाबरू नका. त्यांनी त्याचा आवाज ओळखला आणि त्यांच्या प्रिय मित्राजवळ धावत आल्या. आणि मग ते भालूचे केस अचानक गळून पडले आणि त्याच्या आत एक देखणा तरुण त्यांना दिसला, ज्याने सोन्याचे दागिने आणि उंची कपडे घातले होते. मी एक राजकुमार आहे आणि त्या दुष्ट बुटक्याने मला शाप देऊन माझा खजिना चोरला होता. मला असा शाप मिळाला होता की मरेपर्यंत मी या जंगलात असाच भालू बनून फिरत राहीन. मोठी झाल्यावर स्नो व्हाईटने त्या राजकुमाराशी तर रेड रोजने तिच्या भावाशी लग्न केलं व ते कायम आनंदात व सुखा समाधानाने राहू लागले. गोष्ट संपली. स्त्री
आणि सिंह राजकुमार. एकेकाळी एक श्रीमंत माणूस होता ज्याला डोरोथी नावाची मुलगी होती. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. एके दिवशी तो व्यवसायासाठी लांबच्या प्रवासासाठी निघाला असताना त्याने आपल्या मुलीला विचारलं त्याने तिच्यासाठी काय आणावं अशी तिची इच्छा आहे. प्रिय बाबा, मला एक सुंदर गाणारी बुलबुल आणा. नक्की आणेन बेटा. त्याने आपल्या मुलीला निरोप दिला आणि आपल्या नोकराला घेऊन निघून गेला. त्याने आपले व्यावसायिक व्यवहार संपवल्यानंतर श्रीमंत माणसानं सर्वत्र गाणारी बुलबुल शोधली. पण हे सर्व व्यर्थ होतं. तिथे फक्त बुलबुलच होती जी त्याला सापडत नव्हती. पण त्याच्या शोधामुळं तो एका जंगलात आला. तो पुढे जात गेला आणि त्याच्या बाजूला उंच झाड असलेला एक भव्य किल्ला त्याला दिसला. तिथे त्या झाडावर एक सुंदर बुलबुल बसून सुरेलपणे गात होती. श्रीमंत माणूस त्याच्या नोकराला म्हणाला, त्या झाडावर चढ आणि त्या बुलबुलला पकड. पण नोकर झाडाजवळ यायचा असतानाच झाडाच्या मागून एक सिंह उडी मारून गर्जना करत पुढे आला. माझी बुलबुल चोरायची हिम्मत कोणी केली? चोरा, मी तुला खाऊन टाकेन. माफ करा, मला माहीत नव्हतं की हा पक्षी तुमचा आहे. आम्हाला सोडून द्या. मी तुम्हाला मोठं बक्षीस देईन. घरी परतल्यावर तुम्हाला भेटणारी पहिली गोष्ट मला देण्याचे वचन दिल्याशिवाय काहीही तुम्हाला वाचू शकत नाही. जर तुम्ही सहमत असाल तर मी तुमचा जीव सोडून तुम्हाला पक्षीही देईन. पण 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 ती माझी मुलगी डोरोथी असली तर? घाबरू नका मालक, डोरोथी सहजासहजी चटकन समोर येत नाही. श्रीमंत माणसानं सिंहाची मागणी मान्य केली. पण श्रीमंत माणूस घरी पोहोचला तेव्हा डोरोथी त्याच्या दिशेनं धावली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याने बुलबुल आणल्याचं पाहिल्यानंतर ती आनंदाने नाचू लागली. श्रीमंत माणूस मात्र आनंद साजरा करू शकला नाही आणि तो रडू लागला. माझ्या प्रिय डोरोथी, मी सिंह राजकुमाराला वचन दिलंय की मी त्याला ती गोष्ट देईल जी मला सगळ्यात आधी दिसेल किंवा भेटेल. श्रीमंत माणसानं घडलेला सगळा प्रकार आपल्या मुलीला सांगितला. बाबा, वचन हे वचन असतं. मला गेलंच पाहिजे. नाही, तो तुला मारून टाकेल. नाही, एक सिंह सुद्धा माझं नशीब बदलू शकत नाही बाबा. दुसऱ्या दिवशी डोरोथी जंगलात निघाली. मात्र तिला माहित नव्हतं की सिंह खरं तर एक राजकुमार आहे. दिवसा तो एक शक्तिशाली सिंह होता व सर्व अनुयायी देखील तसेच असत. मात्र रात्री तो पुन्हा त्याच्या मानवी रूपात प्रकट होई. डोरोथी जंगलात पोचली तेव्हा तिला सिंहाच्या नेतृत्वात सोनेरी गाडीनं किल्ल्यात नेण्यात आलं. सुंदर राणी, तुझं स्वागत आहे. तुझ्या वडिलांनी त्यांचं वचन पाळलं. आश्चर्याची बाब आहे. तुझा पत्नी म्हणून स्वीकार करणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल. स्तुतीबद्दल धन्यवाद. मात्र मी आपल्याशी लग्न नाही करू शकत कारण आपण एक सिंह आहात. तेवढ्यात खिडकीतून चंद्रप्रकाशाचा किरण चमकला आणि सिंह राजपुत्र जादूनं बदलला आणि तिच्या समोर एक देखणा राजकुमार अवतरला. मी एक राजकुमार आहे, मात्र माझ्यावर केलेल्या जादूमुळे दिवसा मी सिंह बनतो. डोरोथी हसली आणि हळूहळू ती राजकुमाराच्या प्रेमात पडू लागली. लवकरच त्यांचं लग्न लागलं. दिवसा झोपणं व रात्री जागणं अशा प्रकारे ते आनंदानं राहू लागले. एके दिवशी राजकुमार तिच्याकडे येऊन म्हणाला, उद्या तुझ्या वडिलांच्या घरी एक समारंभ आहे. हवं तर सिंह तुला तेथे नेऊन सोडतील. मला आवडेल, मात्र माझ्या प्रिय राजकुमारा, मी एकटी जाणार नाही. माझ्यासोबत तू देखील यायचं आहेस. प्रिये, मी नाही येऊ शकत. माझ्यावर केलेल्या मंत्राचा एक दुसरा भाग देखील आहे. प्रकाशाच्या एका छोट्या किरणाचा जरी मला स्पर्श झाला तर 7 वर्षासाठी माझं रूपांतर हंसात होईल. घाबरू नकोस, मी तुझं संरक्षण करेन आणि प्रकाशाच्या प्रत्येक किरणापासून तुझं रक्षण करेन. त्यामुळे राजकुमार आणि राजकुमारी जायला तयार झाले. सिंह राजकुमाराबद्दल जाणून श्रीमंत माणसाला आनंद झाला. त्याने त्याचं स्वागत केलं.
राजकन्येकडे भिंतींनी बांधलेला एक उत्तम हॉल होता, जेणेकरून त्यांच्यामधून प्रकाशाचा कोणताही किरण आत प्रवेश करू शकणार नाही. मशाली आणि मेणबत्त्या पेटवल्या तेव्हा सिंहाला तिथे विश्रांती करायला सांगण्यात आलं. मात्र राजकन्येला हे समजलं नाही की तो मोठा हॉल ताज्या लाकडांनी बांधला गेला होता आणि जसजसं लाकूड कोरडं पडलं तसं तसं त्यात फूट पडू लागली व लक्षातही येणार नाही इतकी छोटी फट तयार झाली. मशाली आणि दिवे घेऊन लोकांची मिरवणूक उत्साहात परत येताच प्रकाशाचा एक छोटा किरण सिंह राजकुमारावर पडला आणि त्या क्षणी राजपुत्राचं रूपांतर हंसात झालं. डोरोथी परत आल्यावर तिला तिथं एक पांढरा हंस बसलेला दिसला. पुढची 7 वर्ष मी हंस होईल आणि मला उडायलाच हवं. पण आशा आहे प्रत्येक 7व्या पायरीवर मी एक पांढरा पंख टाकेन आणि जर तू माझ्या मागे आलीस तरच तू मला मुक्त करू शकशील. राजकुमारी डोरोथीनं प्रेमानं तिच्या राजकुमाराचा पाठलाग केला. अगदी संपूर्ण 7 वर्ष. ही 7 वर्ष संपत आली आहेत. चला आता तरी आमच्यावरची सगळी संकट दूर होतील. एके दिवशी पांढरे पंख दिसेनासे झाले आणि डोरोथी निराश झाली. ती एका झाडावरती चढली आणि वारा वाहू लागताच तिनं वाऱ्याला विचारलं, तू तर झाडांमधून आणि पानांमधून वाहत असतोस, तुला इकडे एक पांढरा हंस दिसला का? मी पांढरा हंस पाहिला आहे. तो लाल समुद्रात गेलेला आहे. तिथे त्याने सिंहाचे स्वरूप पुन्हा मिळवले आहे. या क्षणी तो एक बलाढ्य ड्रॅगनशी लढत आहे, जी प्रत्यक्षात बेट्राईस नावाची शापित राजकुमारी आहे. ही घे जादूची छडी. लाल समुद्रात जा आणि ड्रॅगनकडे दाखवून आब्राकाडाब्रा म्हण. यानंतर ते दोघेही आपले मानवी रूप पुन्हा परत मिळवतील. डोरोथीनं वाऱ्याचे आभार मानले आणि ती लाल समुद्रापाशी पोहोचली. तिथे तिला तिचा राजकुमार ड्रॅगनशी लढताना दिसला. तिने लगेच जादूची छडी काढली आणि ड्रॅगनकडे दाखवत म्हणाली, आब्राकाडाब्रा. जादूचा परिणाम होऊन ड्रॅगन जमिनीवर कोसळला. सिंह राजकुमारानं त्याचा पंजा उगारला आणि दोघांचं रूपांतर माणसात झालं. राजकुमारी बियाट्रिस तिच्या पूर्वीच्या रूपात प्रकट झाली व दोघांचे आभार मानून तिच्या राज्याकडे चालती झाली. इकडे राजकुमार आणि राजकुमारी देखील त्यांच्या राज्यात परत आले आणि कायमचे आनंदाने राहू लागले. गोष्ट संपली. लाकूड तोड्याची गोष्ट. एकेकाळी एका जुन्या झोपडीत एक लाकूड तोडा त्याच्या पत्नीसोबत राहत होता. रोज सकाळी तो लाकूड कापण्यासाठी जंगलात जात असे. त्यानंतर तो आणि त्याची पत्नी त्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवत असत आणि बाजारात विकत असत. त्यांना मूल जन्माला घालायला आवडलं असतं, पण त्यांनी तसं कधीच केलं नाही. एके दिवशी लाकूड कापताना लाकडाचा एक विचित्र तुकडा त्याला दिसला. तो तेजस्वी चंद्रासारखा चमकत होता. लाकूड तोड्या खूप उत्सुक होता. लाकूड उघडण्यासाठी त्याने काळजीपूर्वक लाकडाला चीर दिली आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. ही एक मुलगी आहे. आत एक लहान मुलगी होती जी त्याच्या अंगठ्या इतकी मोठी होती. ती सगळ्यात सुंदर मुलगी होती. त्याने ताबडतोब तिला घरी नेण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीला बांबूतून काळजीपूर्वक बाहेर काढत त्याने मुलीला हाताच्या तळव्यावर ठेवलं आणि काळजीपूर्वक घरी चालत गेला. घरी पोचल्यावर त्याने त्याच्या बायकोला सगळा तपशील सांगितला आणि मग हळूहळू स्वतःची मूठ उघडली. ही चंद्रप्रकाशासारखी चमकते आहे. आपण हिचं नाव ठेवूया पौर्णिमा. ही किती छोटी आहे. तिला थंडी तर वाजत नाहीये ना. मी तिच्यावर चादर पांघरते. बायकोनं एक चादर आणून पौर्णिमेला त्यावर ठेवलं. ऊब मिळताच त्या छोट्याशा मुलीचं रूपांतर एका सामान्य आकाराच्या बाळात झालं. जोडपं हे बघून आश्चर्यचकित झालं. आपली पौर्णिमा पटकन मोठी होते, नाही का? दुसऱ्या दिवशी सकाळी लाकूड तोडणारा पुन्हा जंगलात गेला आणि लाकूड कापताना त्याला आत एक सोनेरी अंगठी सापडली.
लाकूड तोड्या आणि त्याच्या पत्नीला कळून चुकलं की त्यांच्या छोट्या पौर्णिमेनेच त्यांना चांगलं भाग्य मिळवून दिलं आहे. तेव्हापासून दररोज लाकूड तोड्या घरी सोन्याची अंगठी घेऊन परतत असे. लवकरच ते श्रीमंत झाले आणि त्यांनी एक मोठं घर बांधलं. काही महिने उलटून गेले आणि त्यांची मुलगी पूर्वीपेक्षा जास्त वेगानं वाढू लागली. थोड्याच वेळात तिचं रूपांतर एका सुंदर तरुणीत झालं. ती जगातली सगळ्यात सुंदर मुलगी होती. एके रात्री जेव्हा पौर्णिमा झोपली होती तेव्हा लाकूड तोडणारा त्याच्या बायकोला चिंतित होऊन म्हणाला, मला काळजी वाटते. ती आता मोठी झाली आहे. लोक तिच्या सौंदर्याबाबत बोलू लागले आहेत. मला माहितीये, पण आपण तिला कायम इथे तर नाही ना ठेवू शकत. दुसऱ्या दिवशी लाकूड तोडणारा पौर्णिमेशी तिच्या लग्नाबद्दल बोलू लागला. नाही बाबा, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही मला दूर का पाठवताय? अगं, मी तुला माझ्यापासून दूर पाठवत नाहीये. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी तुझ्या इच्छेविरुद्ध कोणाशीही लग्न करण्यास भाग पाडणार नाही. पण निदान काही मुलांना भेटण्यात आणि लग्नाचा विचार करण्यात चुकीचं काहीच नाहीये, नाही का? पौर्णिमा वडिलांना नाही म्हणू शकली नाही. पण दुसऱ्याच दिवशी सम्राट खुद्द पौर्णिमेला मागणी घालायला घरी आला. खुद्द सम्राट आपल्या घरी? नशीबच म्हणायचं. खरं तर मीच तुमच्या समोर वाकलं पाहिजे, कारण मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे. मी तिच्याशी बोलू शकतो का? हो हो, नक्कीच. पौर्णिमा, इथे ये. पौर्णिमेला पाहताच तिच्या सौंदर्यानं सम्राट मोहून गेला. मात्र पौर्णिमेला काहीतरी सांगायचं होतं. मला हवं ते तुम्ही मला देऊ शकता, म्हणूनच मी एकच गोष्ट मागते आहे. माझ्या इच्छेचा आदर करा. मला लग्न करायची इच्छा नाहीये. तुमची इच्छा म्हणजेच माझ्यासाठी हुकूम. मात्र आता काहीतरी मागू शकतो का? मी तुमचा मित्र तरी होऊ शकतो का? सम्राट आणि पौर्णिमा मित्र बनून राहिले आणि अनेकदा बोलू लागले. सम्राटानं आधीच विचारलं असल्यामुळे इतर कोणीही तिला लग्नाची मागणी घालण्याचं धाडस केलं नाही. एके रात्री लाकूड तोडणाऱ्या तिच्या खोलीत शिरला तेव्हा त्याला दिसलं की खिडकीजवळ बसून पौर्णिमा चंद्राकडे बघत रडते आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत. पौर्णिमा, तू का रडते आहेस? रोज रात्री मला एक स्वप्न पडतं बाबा. काय आहे ते बाळा? चंद्रावरचे लोक मला चंद्राकडे घेऊन जात आहेत असं स्वप्न मला पडतं. आणि काल रात्री एक आवाज ऐकू आला ज्याने मला तो दिवस आल्याचं सांगितलं आहे. या महिन्याच्या 15व्या दिवशी ते मला घ्यायला येतील. मला तुम्हाला सोडून नाही जायचंय. लाकूड तोड्यानं चंद्राकडे पाहिलं. चंद्र निस्तेज दिसत असल्याचं प्रथमच त्याच्या लक्षात आलं. जणू कोणीतरी त्याचा प्रकाश चोरला आहे. त्याने लगेचच सम्राटाला निरोप पाठवून त्याची मदत मागितली. सम्राटानं आश्वासन दिलं की कोणीही पौर्णिमेला घेऊन जाऊ शकणार नाही. 15वा दिवस आला. पौर्णिमेच्या घराला 2000 शाही सैनिक पहारा देत होते आणि त्यांच्या बाणांनी सज्ज होते. सम्राटानं स्वतः त्याची तलवार काढली आणि घरासमोर उभा राहिला. लाकूड तोड्या पौर्णिमेला तळघरात घेऊन गेला. बाहेर चंद्रावरून एक सुंदर बासुरीची धून आली. वर सैनिकांनी पाहिलं तर एक सुंदर गाडी खाली तरंगताना दिसत होती, ज्या भोवती पऱ्या बासरी वाजवत होत्या. अचानक पौर्णिमा जमिनीवरून तळघरातून बाहेर काढली जाऊन पऱ्या आणि त्यांच्या गाडीच्या दिशेनं वर खेचली गेली. लाकूड तोड्या आणि त्याची पत्नी तिच्या मागे धावले, पण ते हवेत पोहोचू शकले नाहीत. जेव्हा पऱ्यांनी पौर्णिमेला स्पर्श केला तेव्हा तिचा ड्रेस लांब पांढऱ्या गाऊनमध्ये रूपांतरित झाला. तिने डोळे उघडले आणि ती चमकदारपणे हसली. आता तिची भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. ती तिच्या आई वडिलांकडे गेली आणि तिने त्यांना प्रेमाने मिठी मारली. बाबा, तुम्ही माझी खूप काळजी घेतलीत, पण आता मला परत गेलं पाहिजे माझ्या माणसांमध्ये चंद्राला प्रकाश देण्यासाठी. काय म्हणायचं आहे तुला? चंद्र निस्तेज आहे कारण मी इथे पृथ्वीवर आहे. मीच आहे चंद्राचा प्रकाश. पौर्णिमा, माझ्याशिवाय चंद्र अपूर्ण आहे. मी दिवसा भटकत होते आणि पृथ्वीवर पाय ठेवला तेव्हा मी कोण आहे हे विसरून गेले. गोंधळून आणि थकून मी बांबू मध्ये बसले आणि तुम्हाला सापडले. म्हणजे तू आता जाणार? तुला आमची आठवण नाही येणार? आई,
मी रोज रात्री तुला भेटायला येईन. फक्त त्या रात्री आपली भेट होणार नाही जेव्हा आकाशात चंद्र नसेल. पौर्णिमा तिच्या गाडीत बसली आणि पर्या तिला चंद्रापर्यंत घेऊन गेल्या. लाकूड तोड्यानं त्याचे अश्रू आवरले आणि पौर्णिमा परत येण्याची वाट पाहिली. नक्कीच ती दररोज रात्री पौर्णिमेचा प्रकाश बनून परत येऊ लागली. चंद्र त्याच्या पूर्ण प्रकाशाने आता चमकू लागला. लाकूड तोड्यानं त्याचं मोठं घर विकलं आणि छताला छिद्र असलेल्या त्याच्या छोट्याशा झोपडीत परत गेला, कारण दररोज रात्री त्याची पौर्णिमा त्या छिद्रातूनच घरात प्रवेश करत असे. लाकूड तोड्या आणि त्याची पत्नी उर्वरित आयुष्य आनंदाने आणि शांततेत घालवू लागले. रोज रात्री चंद्रप्रकाश बनून त्यांची पौर्णिमा त्यांच्या भेटीला येऊ लागली. गोष्ट संपली. मंतरलेली राजकुमारी. एकेकाळी एक शेतकरी राहायचा, ज्याला 2 मुलं होती, ऑस्टिन आणि कार्टर. कार्टर, कुठे आहेस तू? इकडे ये, जरा काम आहे. मला त्रास देऊ नकोस म्हाताऱ्या, मी डुलकी काढतोय. ऑस्टिन, कुंपणाचं काम संपव, मी गावात जाऊन येतो. हो बाबा. गावात जाताना तो विचार करत होता, दरिद्री होण्यापूर्वी मी काहीतरी केलं पाहिजे. बसून विचार करूया. तो झाडाखाली जाऊन बसला. तिथेच 2 माणसं सुद्धा बसलेली होती. त्याच्या कानावर त्यांचं संभाषण आलं. राजाच्या मुलीला 2 ड्रॅगन आणि एका म्हातारीने एका महालात कैद ठेवलंय. ज्याला कुणाला तिला तिथनं सोडवायचं असेल त्याला कठीण अशा 3 कसोट्यातून जावं लागेल. लोक म्हणतात त्या कसोट्या फारच कठीण आहेत. जो कोणी या कसोट्या पूर्ण करत नाही त्याला ड्रॅगन खाऊन टाकतात म्हणे. आणि कोणी जर त्या 3 कसोट्या पूर्ण केल्या तर मग तो राजकन्येशी लग्न करू शकेल आणि महालाचा व खजिन्याचा मालक बनेल. मग शेतकऱ्याने विचार केला, हो, कार्टर हे काम करेल. तो 3ही कसोट्या पूर्ण करेल, राजकन्येशी लग्न करेल आणि मग तो राजाही बनेल. काही दिवसानंतर कार्टर त्याच्या एकुलत्या एक घोड्यावर बसून मंतरलेल्या महालाकडे जायला निघाला. त्याने वडिलांनी दिलेली तलवार उगाच हवेत फिरवली. तो एक दुष्ट मनाचा मुलगा होता. जेव्हा तो मुंग्याच्या वारुळाजवळून गेला त्याने ते नष्ट केले. त्यानंतर तो जवळच्या तलावातनं पाणी प्यायला. तिथे त्याने बदकाची पिल्लं पाहिली आणि त्यांनाही त्रास दिला. त्यानंतर त्याने एक मधमाशाचे पोळे बघितले आणि त्याच्या तलवारीने त्याने ते नष्ट केले. शेवटी अशा प्रकारे तो महालाजवळ पोहोचला. कोण आहे रे? दरवाजा उघडा ताबडतोब. खूप दमलोय. तुमची एवढी हिंमत? मला इथे थांबायला लावू नका, नाहीतर मी दरवाजा तोडेन. शेवटी एका म्हाताऱ्या बाईने तिच्या गोड आवाजात दरवाजा उघडला. कोण दार ठोठवतंय? मी 1 तास झाला इथे उभा आहे. तू बहिरी आहेस का? नाही, मी बहिरी नाही. मला राजकन्येला वाचवून राजा बनायचंय. अरे जरा थांब, तुला अगोदर 3 कसोट्यातनं जायचंय. कसोट्या? कसल्या? मी कसल्याही कसोटीला घाबरत नाही. आता मी या सूर्यफुलाच्या बिया हवेत फेकणार आहे. त्या वाऱ्याने इकडे तिकडे उडतील. मग तुला त्या उचलून या पिशवीत जमा करायच्या आहेत आणि हे सगळं 1 तासात करायचं आहे. तुला मी मूर्ख वाटतो का? ही कसली कसोटी आहे? मी 1 तासात परत येते. म्हाताऱ्या बाईने बिया हवेत फेकल्या आणि तिने दरवाजा बंद केला. हे अशक्य आहे. मी नाही उचलणार या बिया. जेव्हा ती म्हातारी बाई परत आली तिने त्याला दुसरी कसोटी सांगितली. तिने 12 सोन्याच्या अंगठ्या एका खोल तलावात टाकल्या. तुला त्या 1 तासात बाहेर काढायच्या आहेत. मी वेडा नाहीये. पाणी खूप खोल आहे आणि थंडही. तू कसोट्या पूर्ण करत नाहीयेस बाळा. ठीक आहे, तुला 3री कसोटी देते. चल सोबत. मला कंटाळा येतोय. जेव्हा ते महालात पोहोचले ते सरळ अंधार खोलीत गेले. आता हे 3 पुतळे
पांढऱ्या कापडाने झाकलेले आहेत. तुझ्याकडे 1 तास आहे मला सांगायला की यातली राजकुमारी कुठली. जर तू बरोबर सांगितलंस तर तिची सुटका होईल आणि चुकलास तर मी उजवा पुतळा निवडतो. उजव्या पुतळ्या, उघड कर स्वतःला. अरे बापरे, ड्रॅगन! नाही 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 नाही. काही दिवसांनी शेतकरी ऑस्टिनशी बोलत होता. कार्टर कुठे असेल? मला त्याची काळजी वाटते. बाबा, मला जाऊ द्या त्या महालात. नाही बाळा, मला माझा एकुलता एक मुलगा गमवायचा नाही. विश्वास ठेवा बाबा, मी परत येईन. पण माझ्याकडे घोडा नाहीये आणि तलवारही नाहीये तुला द्यायला. ऑस्टिनने फक्त पावाचा एक तुकडा घेतला व चालतच मंतरलेल्या महलाकडे निघाला. थोड्या वेळाने त्याने झाडाखाली आराम करायचे ठरविले. तिथे त्याने पाहिले की खूप साऱ्या मुंग्या एक वारूळ बनवायचा प्रयत्न करतायत. अरे बिचाऱ्या मुंग्या, कोणी तोडलं तुमचं वारूळ? मी करतो मदत ते परत बनवायला. काम संपल्यावर तो पाणी प्यायला तळ्याजवळ गेला. तिथे त्याने बदकाची पिल्लं बघितली. ओ बिचारी पिल्ल, तुम्हाला भूक लागली असेल ना? हा घ्या पावाचा तुकडा. बदकाच्या पिल्लांनी तो पाव संपवला. नंतर त्याला जमिनीवर पडलेले मधमाशांचे पोळे दिसले. त्याने ते उचलून झाडाच्या फांदीवर ठेवले आणि परत महालाकडे आपला प्रवास सुरू केला. आणि पोहोचल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला. काय हवंय बाळा तुला? नमस्कार, मला राजकन्येला वाचवायचं आहे. प्रयत्न करू शकतोस. म्हाताऱ्या बाईने सूर्यफुलाच्या बिया जमिनीवर फेकल्या आणि ती निघून गेली. काम थोडं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन. बरोबर 45 मिनिटांनंतर ऑस्टिन प्रयत्न करणं सोडणारच होता की त्याच्या मदतीला मुंग्या धावून आल्या. त्या त्याच्या आभारी होत्या कारण त्याने त्यांचं वारूळ बांधायला खूप मदत केली होती. वा, मुंग्या माझ्या मदतीला आल्या. धन्यवाद मित्रांनो, ही पिशवी आता बियांनी पूर्ण भरली आहे. मग ती म्हातारी बाई परत आली. छान, तू चांगलं काम केलंस. पिशवी बियांनी भरून टाकलीस. तुला दुसऱ्या कसोटीतनं जायचंय. हे बघ, तुला 12 अंगठ्या गोळा करायच्या आहेत. असं म्हणून म्हाताऱ्या बाईने अंगठ्या पाण्यात फेकल्या. ऑस्टिनने पाण्यात उडी घेतली, पण ते फारच खोल होतं आणि त्याला त्या अंगठ्या काढता आल्या नाहीत. मग त्याने बघितलं की पाण्यात काहीतरी हलतंय. ती बदकाची पिल्लं होती जी त्याला मदत करायला आलेली, कारण त्याने स्वतःचा पावाचा तुकडा त्यांना दिला होता. ओ धन्यवाद माझ्या मित्रांनो, आता माझ्याकडे सगळ्या 12 अंगठ्या जमा झाल्या. मग तो म्हाताऱ्या बाईकडे गेला. सगळ्या 12 अंगठ्या. याआधी कधी असं झालं नाही. हरकत नाही, चल सोबत. म्हाताऱ्या बाईने ऑस्टिनला तिसऱ्या कसोटीबद्दल सांगितले. पुतळे पाहून त्याला ओळखता येईना की यातली खरी राजकुमारी कुठली. हे सगळे सारखेच दिसतायत. विचार कर ऑस्टिन, विचार कर. यातली खरी राजकुमारी कोणती असेल? अचानकच शेकडो मधमाशा खिडकीतून आत आल्या आणि मधल्या पुतळ्याभोवती फिरायला लागल्या. मधला पुतळा मी निवडतो. ओ, मधल्या पुतळ्या, उघड कर स्वतःला. पांढरं कापड जमिनीवर पडलं आणि तिथे राजकुमारी दिसू लागली. धन्यवाद ऑस्टिन, कसोट्या पार करून मला वाचवल्याबद्दल. आता राजकुमारी सुरक्षित होती. मग त्याने बघितलं की ड्रॅगन महाल सोडून जात आहेत. आता तू या महालाचा मालक आहेस. मी जाते. आता ऑस्टिनने राजकुमारीला लग्नासाठी विचारलं आणि तिने आनंदाने होकार दिला. लग्नानंतर ते आनंदाने राहू लागले. मधमाशांचं पोळं बांधू लागले आणि बदकाची गोंडस पिल्ली पाळू लागले. समाप्त. थंबलिनाची गोष्ट. एकदा एक स्त्री होती. तिला खूप वाटायचं की तिला एक लहान बाळ असावं, परंतु अशा बाळाला कुठे शोधावं हे तिला समजतच नव्हतं. म्हणून ती एका वृद्ध मांत्रिकाकडे गेली आणि म्हणाली, मला माझ्या लहान बाळाची खूप आतुरता लागली आहे. कृपया मला सांगू शकाल का की मी त्याला कुठे शोधू? ते खूपच सोपं आहे. हा जवाचा दाणा तुझ्यासाठीच आहे. हे एका फुलदाणीत ठेव आणि तुला जे पाहिजे ते मिळेल. मी आभारी आहे.
तिने ते बी घेतलं आणि जसं ती घरी गेली तसं तिने जव पेरलं. त्याचे लगेच मोठ्या फुलात रूपांतर झालं. ते एका घंटेप्रमाणे दिसू लागलं, परंतु त्याच्या पाकळ्या घट्ट होत्या. त्यात अजून एक कळी होती. हे खूपच सुंदर फूल आहे. त्याच्या लाल आणि पिवळ्या पाकळ्यांचे त्या स्त्रीनं चुंबन घेतलं आणि तिने जसं चुंबन घेतलं तसं त्या फुलाने मोठा आवाज केला आणि ते फुललं. त्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती. ती खूप छान आणि सुंदर होती, परंतु मानवी बोटापेक्षा ती उंच नव्हती. किती छान बाळ आहे. आतापासून मी तुला थंबलिना म्हणेन. एका छानशा अक्रोडाच्या कवचाचा तिच्यासाठी पाळणा केला. त्यामध्ये ती रात्री झोपत असे. दिवसाच्या वेळी त्या स्त्रीनं टेबलावर ठेवलेल्या फुलांच्या गुच्छांनी वेढलेल्या प्लेटमध्ये ती खेळायची. त्यावर एका मोठ्या फुलाची पाकळी तरंगत असायची. थंबलिना त्या पाकळीचा उपयोग नाव म्हणून करायची आणि वल्हे म्हणून पांढऱ्या घोड्याच्या केसांची जोड घ्यायची. ती त्या प्लेटमध्ये सरळ घसरू शकायची. ती गाणं गायची. तिचा आवाज कोणी कधी ऐकला तरी मृदू आणि गोड लागायचा. एका रात्री ती तिच्या पाळण्यात झोपलेली असताना एक भयानक बेडकानं खिडकीतून उडी घेतली. टेबलवर ज्या ठिकाणी थंबलिना झोपली होती त्या ठिकाणी तो आला. माझ्या मुलासाठी ही उत्कृष्ट पत्नी आहे, ड्राव. त्याने ते अक्रोडाचं कवच ताब्यात घेतलं ज्यामध्ये थंबलिना झोपली होती आणि त्यासह त्याने खिडकीच्या बाहेर उडी घेतली आणि बागेमध्ये गेला. बेडूक त्याच्या मुलाबरोबर राहत होता. तो त्याच्या आईसारखाच होता, परंतु सडपातळ आणि भयानक. मोठ्याने बोलू नको, कारण तू तिला उठवशील. ती आताही आपल्यापासून दूर जाऊ शकते. आपण तिला पाण्याच्या प्रवाहामधील कोणत्याही एका मोठ्या कमळाच्या पानावरच ठेवूया. ती लहान असल्यामुळे तिला एका बेटाप्रमाणेच वाटेल. त्या प्रवाहामध्ये मोठी हिरवी पानं असलेली खूप कमळं होती. एक पान काठापासून लांब होतं. ते सगळ्या पानांपेक्षा मोठं होतं आणि अक्रोडाच्या कवचामध्ये थंबलिना होती. त्या कवचासह तो वृद्ध बेडूक त्या पानाजवळ आला. दुसऱ्या दिवशी निरागस लहान थंबलिना लवकर उठली आणि ज्यावेळी तिने पाहिलं की ती कुठे आहे, ती मोठ्याने रडूच लागली. त्या मोठ्या हिरव्या पानांच्या सभोवती पाणीच पाणी होतं आणि त्या ठिकाणी तिला कडेला जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. थंबलिना खाली बसली आणि रडू लागली. तिच्या जवळच खाली पाण्यात पोहणाऱ्या लहान माशांनी त्या लहान मुलीला पाहण्यासाठी त्यांची डोकी वर काढली. त्यांनी तिला पाहिलं आणि त्यांना खूपच वाईट वाटलं. थंबलिना ज्या पानावर होती त्या पानाच्या देठाभोवती ते सगळे जमले आणि त्यांनी दातांनी ते देठ कुरतडून वेगळे केले. ते पान देठापासून वेगळं होऊन प्रवाहात वाहू लागलं आणि थंबलिना सुद्धा त्या बेडकापासून इतक्या दूर गेली जिथे तो तिला कधीच पकडू शकणार नव्हता. आता ती ज्या ठिकाणी होती ती जंगलाची सीमाच होती. तिथे मोठे धान्याचे शेत होते, परंतु धान्याची काढणी खूप पूर्वी झाली होती. गोठलेल्या जमिनीच्या बाहेर फक्त वाळलेले अविभाज्य कांड शिल्लक होते. जरी ती विशाल जंगलात हरवली असली तरी तिथे फक्त तेवढंच होतं. त्यानंतर ती एका रानुंदराच्या दाराजवळ आली, ज्याच्याकडे लहान खुंट होतं. त्या ठिकाणी भरपूर अशा धान्याने भरलेल्या खोलीत एक उंदीर राहायचा. थंबलिना त्याच्या दारासमोर उभी राहिली, अगदी भिकाऱ्यासारखी, आणि थोड्या जवासाठी प्रार्थना करू लागली, कारण बिचाऱ्या थंबलिनाला खूप भूक लागली होती. अरे उदास लहान बाळा, तुला माझ्या उबदार खोलीमध्ये आलं पाहिजे आणि जेवण केलं पाहिजे, परंतु तू माझी खोली स्वच्छ ठेवली पाहिजेस आणि मला गोष्टी सांगितल्या पाहिजेस. माझ्यासाठी त्या खूपच आवडीच्या आहेत. थंबलिनाने त्या वृद्ध दयाळू रानुंदराच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि तिला खूपच मजा आली. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी रानुंदीर थंबलिनाजवळ आला. आपल्याकडे आता एक पाहुणा येणार आहे. आठवड्यातून एकदा मला बघण्यासाठी माझे शेजारी येतात आणि ते माझ्यापेक्षाही चांगले आहेत. जर तू त्याला पती म्हणून मिळवशील तर तो तुझी खूप चांगली काळजी घेईल, परंतु तो काहीच पाहू शकत नाही. तुला माहित असलेल्या चांगल्या गोष्टी तू त्याला सांग. थंबलिनाला हा प्रस्ताव आवडला नाही. तिला त्याचा विचारही करायचा नव्हता, कारण तो एक चिचुंद्रा होता. तो त्यांच्या घरी आला. रानुंदीर त्याच्याबद्दल सांगायचा की तो किती श्रीमंत आणि ज्ञानी आहे आणि सांगायचा की त्याचे घर त्यांच्यापेक्षा कसे 20 पटीनं मोठं आहे. थंबलिनाचा गोड आवाज ऐकून चिचुंद्रा तिच्या प्रेमात पडू लागला, मात्र त्याने त्याची कबुली दिली नव्हती. त्याने तिला अद्याप काहीही सांगितलं नव्हतं.
त्याने लगेचच त्याच्या घरापासून तिच्या घरापर्यंत एक लांब बिळ खोदलं आणि रानउंदीर आणि थंबलीना ज्यावेळी खुश असायचे त्यावेळी ते त्याला बोलवायचे. त्याने त्यांना बिळाच्या मधोमध पडलेल्या मेलेल्या पक्षाबद्दलही सावध केलं. तो पंख आणि चोच असलेला एक संपूर्ण पक्षी होता. थंडी पडू लागल्यामुळे त्याचा नुकताच प्राण गेला असावा. तो त्या बिळाच्या मधोमध पडला होता. चिचुंद्र्याने जुन्या लाकडाची एक मशाल घेतली आणि ती पेटवली. अंधारामध्ये ती लगेचच प्रकाशमान झाली. अंधाऱ्या बिळामध्ये प्रकाशासह तो खूप लांब अंतरावर त्यांच्या पुढे गेला. चिचुंद्र्यानं त्याचं मोठं नाक छतामध्ये घुसवून तिथे एक मोठं छिद्र तयार केलं. असं छिद्र ज्यातून सूर्यप्रकाश आत येऊ शकेल. त्यांना दिसलं की त्या अंधाऱ्या भोगद्यामध्ये एक तारवाली पक्षी मृत अवस्थेत पडला होता आणि त्याचे डोके त्या पंखांमध्ये वळवले होते. थंबलिनाला त्याचे खूप वाईट वाटले, परंतु त्या चिचुंद्र्याने त्याच्या शरीराला त्याच्या लहान पायांनी लाथ मारली आणि म्हणाला, बरं आहे की माझी होणारी मुलं पक्षी नसतील, कारण थंडीने आणि भुकेने मरत असताना त्यांच्या गोड किलबिलाटाचा काय उपयोग झाला असता. थंबलिना शांत राहिली, परंतु सर्वांनी ज्यावेळी त्या पक्षाकडे पाठ फिरवली त्यावेळी ती वाकली. तिने डोकं लपवलेल्या पक्षाची पंख बाजूला केली आणि त्याच्या झाकलेल्या डोळ्यांचे चुंबन घेतले. कदाचित उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माझ्यासाठी गोड गाणी गाणारा हाच होता. तू आतापर्यंत मला खूप सुख दिलं आहेस माझ्या प्रिय पक्षा. त्या रात्री थंबलिना एक क्षणही झोपली नाही. म्हणून ती उठली आणि खोलीच्या बाहेर पातळ लांब गोधडी शिवत बसली. तिने ती गोधडी मृत पक्षावर ठेवली आणि गोठलेल्या जमिनीत उब राहण्यासाठी तिने ती गोधडी नीट त्याच्या अंगावर पसरली. त्या बिचाऱ्या पक्षाला उब मिळावी हीच तिची इच्छा होती. तुझा निरोप घेते छान सुंदर लहान पक्षा, आणि गेल्या उन्हाळ्यातील तुझ्या गाण्यांसाठी मी सदैव आभारी आहे. त्यावेळी सर्व झाडं हिरवी होती आणि उष्ण अशी सूर्याची किरणं त्यावर पडली होती. तिने त्याच्या छातीवर तिचं डोकं टेकवलं आणि तिला हळूवार ठोके जाणवू लागले, जसे की आत काहीतरी धडधडत आहे. ते त्या पक्षाचं हृदय होतं. तो मेलेला नव्हता. तो फक्त थंडीमुळे बधीर झाला होता आणि आता परत जीवित होण्यासाठी तो उबदार झाला होता. आभारी आहे सुंदर लहान मुली, मला आता बहुतांश ऊब मिळाली आहे. चल माझ्या प्रिये, या हिरव्या जंगलातून दूर उडून जाण्यासाठी तू माझ्या पाठीवर बस. आता थंडीचा ऋतू येत आहे. मी दूरवरच्या माझ्या घराकडे खूप दूर जाणार आहे. तू माझ्या बरोबर येशील का? तू माझ्या पाठीवर बसू शकतेस. हो, मी तुझ्या बरोबर येईन. ती त्याच्या पाठीवर बसली. त्यानंतर पक्षानं जंगलाच्या वरून आणि तळ्याच्या वरून उंच हवेत भरारी घेतली. खूप अंतरावर ते त्या पक्षाच्या घरी पोचले. तिथे सूर्य नेहमीपेक्षा अधिक तेजानं चमकत होता आणि आकाश देखील नेहमीपेक्षा जास्तच उंच आहे असं वाटत होतं. हे आहे माझं घर. इथे खाली असलेल्या सुंदर फुलांपैकी तू एकाची निवड कर. मी तुला त्या फुलात ठेवीन आणि मग तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. ते खूपच छान होईल. त्याच्यानंतर खाली सुंदर पांढऱ्या फुलांसह एक छान बगीचा होता. थंबलिनासह पक्षानं खाली झेप घेतली आणि तिला त्यापैकी सर्वात मोठ्या पाकळीवर ठेवून दिलं. त्या फुलाच्या बरोबर मध्ये एक लहान पुरुष दिसल्यावर तिला खूपच आश्चर्य वाटलं. त्याच्या खांद्यावर प्रखर अशी चमकणारी पंख होती. तो त्या फुलांचा राजा होता. थंबलिनाला पाहून तो प्रचंड आनंदला, कारण तिच्या इतकी सुंदर लहानशी मुलगी त्याने आजवर कधीच पाहिली नव्हती. म्हणून त्याने स्वतःच्या डोक्याचा मुकुट काढला आणि तिच्या डोक्यावर ठेवला. त्याने तिला तिचं नाव विचारलं आणि विचारलं की तू माझी पत्नी होशील का? हो, मी होईन, परंतु तुला फक्त माझ्या आईला इथे घेऊन यावं लागेल. त्यानंतर आपण तिघही इथे आनंदाने राहू. तो तयार झाला आणि थंबलिनाला त्यावेळी पंखांची एक जोडी आणली. दोघंही आनंदी झाले आणि लवकरच थंबलिनाची आईही तिथे आली. आई तिला येऊन म्हणाली, अगं थंबलिना, तू मला परत मिळाल्यावर मी किती खुश झाली आहे कसं सांगू तुला. आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने राहू लागले. गोष्ट संपली. एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात एक विणकर राहत होता. तो इतर विणकरांपेक्षा गरीब होता, पण त्याची एक अतिशय सुंदर मुलगी होती. त्याची मुलगी त्याचा जीव की प्राण होती. एके दिवशी राजा आपल्या घोड्यावर बसून रपेट मारत होता.
तेव्हा त्याने पाहिलं की एक मुलगी नदीकाठी कपडे धुते. वा, किती सुंदर मुलगी आहे ही. राजाने मनातच विचार केला आणि मग त्या मुलीला विचारलं. तुझं नाव काय आहे? मुलगी काही म्हणण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी उत्तर दिले. तुम्हाला हे जाणून आनंद होईल महाराज की ही माझी मुलगी आहे. इतकी चांगली मुलगी तुम्ही कधीच पाहिली नसेल. आपल्या शानदार घोड्यावर बसून राजाने त्या दोघांनाही मोठ्या उत्साहाने पाहिले. खरंच तुमची मुलगी खूप सुंदर आहे. राजाने उत्तर दिलं आणि विणकराची छाती गर्वाने फुगली. हे तर खरंच आहे महाराज. पण तिच्यात एक वैशिष्ट्य आहे जे तिच्या सौंदर्याहूनही श्रेष्ठ आहे. असं विणकर म्हणाला. तुला म्हणायचं काय आहे? राजाने आश्चर्याने विचारले. म्हणजे ती ना माझी मुलगी ना ती विणकर एखादा गुण लक्षात आणण्यासाठी विचार करत होता जे ऐकून राजा प्रभावित व्हावा. त्याची आणि राजाची नजरानजर झाली आणि त्याने खाली पाहिलं. अचानक त्याला दिसलं की कोंबड्या वाळलेल्या गवताजवळ दाणे वेचतायत. माझी मुलगी ना वाळलेल्या गवतापासून सोनं विणू शकते. विणकराने खूपच आत्मविश्वासाने राजाला हे सांगितले. पण बाबा, तिने बोलण्याचा प्रयत्न केला कारण तिच्या वडिलांचं खोटं बोलणं तिला आवडलं नाही. खरंच ही मुलगी विशेष आहे. राजा आनंदाने हसला आणि म्हणाला. जर तुझी बोटं खरंच वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित करू शकतात तर तुझी जागा माझ्या महालात आहे. चल माझ्यासोबत. मला पाहायचं आहे की हे खरं आहे की नाही. राजाचं म्हणणं ऐकण्याऐवजी त्या मुलीकडे दुसरा पर्यायच नव्हता. राजासोबत घोड्यावर बसून मुलगी महालात गेली. जेव्हा ते महालात गेले तेव्हा राजा तिला अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला, जी खोली वाळलेल्या गवताने भरलेली होती. राजा त्या मुलीला म्हणाला. तुझ्याकडे सकाळपर्यंतची वेळ आहे या वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित करण्यासाठी. जर तू हे काम करू शकली नाहीस तर तुझे वडील माझ्याशी खोटं बोलले म्हणून तुला मृत्यूदंड मिळेल. त्या अंधाऱ्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज जेव्हा आला तेव्हा ती मुलगी इतकी घाबरली की ती रडू लागली. अचानक तिने पाहिलं की एक बुटका माणूस तिच्या समोर उभा आहे. तू का रडतेस? त्याने विचारलं. मी खूप दुःखी आहे, तिने रडतच उत्तर दिलं. राजाने मला सकाळपर्यंत वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित करायला सांगितलंय आणि मला कळत नाहीये की मी ते कसं करू. खरंच. जर मी हे काम केलं तर तू मला काय देशील? बुटक्याने त्या मुलीला विचारलं. माझ्या गळ्यातला हा हार, मुलगी म्हणाली. बुटक्याने तो हार आपल्या हातात घेतला आणि मग तो चरख्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळात त्याने वाळलेल्या गवतांना विणून सोन्याचे धागे निर्माण केले. सकाळी सूर्य उगवताच राजा त्या खोलीजवळ आला आणि त्याने खोलीचे दार उघडले. आपल्या आसपास इतके सोने पाहून राजा खूप आनंदित झाला. राजाचं लोभ इथेच थांबला नाही. आपल्या शिपायांच्या भरण पोषणासाठी त्याला आणखी सोनं हवं होतं. ते सैनिक ज्यांनी त्याच्या राज्याला शत्रूंपासून सुरक्षित ठेवलं होतं. तो विणकराच्या मुलीला एका खूप मोठ्या अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला आणि तो म्हणाला, सकाळपर्यंत सगळ्या वाळलेल्या गवताला सोन्यात रूपांतरित कर. त्या रात्री ती मुलगी परत रडू लागली आणि तिला माहिती होतं की ते शक्य नाहीये. पण तो बुटका माणूस परत तिच्या पुढे आला आणि त्याने विचारलं. मी या वाळलेल्या गवताचं सोनं बनवलं तर तू मला काय देशील? माझा हा कमरेचा पट्टा मी तुला देऊ शकते, ती म्हणाली. त्या बुटक्याने तो कमरेचा पट्टा हातात घेतला आणि परत तो चरखा फिरवू लागला आणि लवकरच सोन्याच्या धाग्यांचे मोठे मोठे गोळे बनत गेले आणि लवकरच सर्व वाळलेलं गवत सोन्यात रूपांतरित झालं. हे पाहून राजाला आनंद झाला. त्याला हे माहिती होतं जर त्याने थोडं अजून सोनं जमा केलं तर त्याच्या राज्यात परत खुशाली येईल. म्हणून त्याने महालाच्या सगळ्या खोल्या वाळलेल्या गवताने भरून टाकल्या आणि त्या मुलीला आत सोडलं. जर तू एकाच रात्रीमध्ये हे सगळं सोन्यामध्ये रूपांतरित केलंस, राजा म्हणाला, तर मी तुला माझी राणी बनवेन आणि मग तुला चरखा चालवण्याची गरजच पडणार नाही कधी. जेव्हा ती मुलगी एकटी होती तेव्हा तो बुटका तिच्या समोर आला आणि म्हणाला, जर मी तुझ्यासाठी या वाळलेल्या गवताचं सोनं बनवलं तर तू मला काय देशील? माझ्याकडे तुला देण्यासाठी आता काहीच उरलं नाहीये, तिने उत्तर दिलं.
मग मला वचन दे की तू जेव्हा राणी बनशील तेव्हा तू मला तुझं पहिलं बाळ देशील, ठीक आहे? बुटका म्हणाला. मुलीने विचार केला की वेळ येण्यापूर्वी खूप काही गेलेलं असेल, म्हणून तिने बुटक्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याला वचन दिलं. राजा जेव्हा सकाळी तिथे आला तेव्हा संपूर्ण खोली सोन्याने भरून गेली होती. अरे वा विणकराच्या मुली, तू 3 रात्रींमध्ये मला इतकं सोनं दिलं आहेस जितकं सोनं जगातल्या कोणत्याच राजाकडे नसेल. तू जितकी सुंदर आहेस तितकीच विशेषही आहेस. तू माझी राणी बनशील का? अशा प्रकारे विणकराची मुलगी जिला राजा खूप आवडायचा ती त्याची राणी बनली. काही दिवसानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. बुटक्याला दिलेलं वचन ती पूर्णपणे विसरली होती. अचानक एके दिवशी तो राणीच्या खोलीत आला आणि म्हणाला, आता तुझी वचन पूर्ण करण्याची वेळ झालीये. राणी खूप दुःखी झाली. ती त्या बुटक्यासमोर गयावया करू लागली की हवं तर सगळी संपत्ती घ्यावी पण मुलाला घेऊ नये. बुटक्याने नकार दिला, पण शेवटी तो बोलला, तुझ्या डोळ्यातील तुझ्या मुलाच्या विरहाचं दुःख पाहून मी तुला एक संधी देईन तुझ्या मुलाला वाचवण्याची. तुझ्याकडे 3 दिवस आहेत. जर तू माझ्या नावाचा योग्य अंदाज लावशील तर तू तुझा मुलगा तुझ्याच जवळ ठेवू शकशील. राणी रात्रभर जागीच राहिली. ती सगळी नावं आठवू लागली जी तिने आजपर्यंत ऐकली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो बुटका तिथे आला तेव्हा ती त्याला त्या प्रत्येक नावाने बोलावू लागली जी तिने कधी ऐकली होती. पण प्रत्येक नाव ऐकल्यानंतर बुटका एकच म्हणायचा, नाही, हे माझं नाव नाहीये. दुसऱ्या दिवशी राणीने महालातील सर्व पुस्तकं वाचून काढली आणि सर्व अवघड नावं लक्षात ठेवली. तिने विचारलं, तुझं नाव निमरो आहे? नोहा? मर्मदुखे? पण तो नेहमी एकच वाक्य बोलायचा, यातलं एकही माझं नाव नाही. तिसऱ्या दिवशी तिने आपल्या शिपायांना शहराच्या कानाकोपऱ्यात पाठवलं, हे पाहण्यासाठी की लोक आपल्या मुलांना कोणकोणत्या नावाने हाक मारतात. काही वेळानंतर एक शिपाई आला आणि म्हणाला, राणी साहेब, एखादं नवं नाव तर मला आतापर्यंत कळलं नाही, पण दूर पर्वतांवर जे जंगल आहे तिथे फक्त जंगली जनावरं राहतात. तिथे मी एका बुटक्याला पाहिलं जो आग पेटवून त्याच्या भोवती नाचत होता आणि म्हणत होता, कोणालाच कधी माझं नाव कळणार नाही, कोणालाच कधी माझं नाव कळणार नाही की माझं नाव आहे रम्पल्स्टेल्स्किन. रम्पल्स्टेल्स्किन, रम्पल्स्टेल्स्किन माझं नाव आहे. हे नाव ऐकून राणीचा आनंद गगनात मावेना. जेव्हा रात्री तो बुटका आला आणि मग तेव्हा राणी आली आणि तिने विचारलं, तुझं नाव रॉजर आहे का? नाही. तुझं नाव रहीम आहे का? नाही नाही नाही. मग तुझं नाव रम्पल्स्टेल्स्किन आहे का? हेच तर माझं नाव आहे, हेच तर माझं नाव आहे. तो ओरडत अशा प्रकारे बाहेर पळाला की तो 2 भागांमध्ये वाटला गेला. हिमगौरी आणि 7 बुटके. एक होता राजा आणि एक होती राणी. राणी खूप सुंदर होती, नाजूक होती, गोरीपान होती, सगळ्यांची आवडती होती. राणी आनंदात होती कारण लवकरच तिला बाळ होणार होतं. एक दिवशी राणी खिडकीपाशी बसून बाळासाठी कपडे शिवत होती. इतक्यात तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. खिडकीची चौकट होती लाकडाची, शिसवी लाकडाची, काळीभोर. त्याच्या पलीकडे आकाशातून पांढरा हिमवर्षाव होत होता. पिंजलेल्या कापसासारखं पांढरं पांढरं बर्फ. राणी भान हरपून बघतच राहिली आणि हातातली सुई तिला टचकन टोचली. तिनं हात झटकला. रक्ताचे थेंब खिडकीतून बाहेर पडले बर्फावर. थेंबवर रक्त पसरून थोडासा बर्फाचा भाग झाला गुलाबीसर लाल. सगळं दृश्य खूप छान दिसत होतं. राणी मनात म्हणाली, तेव्हा मला मुलगी होऊ देत. ती खूप खूप सुंदर असू देत. बर्फासारखी गोरीपान, गाल रक्तासारखे तांबूस लाल. देवा, खरंच खरंच मला अशीच सुंदर मुलगी होऊ देत. आणि देवानं राणीची इच्छा ऐकली. तिला खरंच पाहिजे होती तशीच सुंदर मुलगी झाली. राणीनं तिचं नाव ठेवलं हिमगौरी. पण बिचारी राणी. हिमगौरी जन्मली आणि काही दिवसांनी राणी मरण पावली. राजाने दुसरं लग्न केलं. ही सावत्र राणी सुंदर होतीच, पण खूप दुष्ट होती. तिला वाटायचं
माझ्यापेक्षा जगात कोणी सुंदर असूच शकणार नाही. मीच सगळ्यात सुंदर. या दुष्ट राणीच्या महालात एक आरसा होता. तो होता जादूचा. तो माणसासारखं बोलायचा सुद्धा. राणी रोज आरशासमोर उभी राहायची आणि त्याला विचारायची, आरशा आरशा सांग पाहू मला, जगात सगळ्यात सुंदर कोण दिसतंय तुला? राणी साहेबा, जगात सगळ्यात सुंदर तुम्हीच आहात. तुमच्यापेक्षा सुंदर स्त्री दुसरी कोणीच नाही. राणी खुश व्हायची आणि परत परत आरशात स्वतःला निरखून पाहत राहायची. इकडे हळूहळू हिमगौरी मोठी व्हायला लागली. तिचं सौंदर्य झाकून ठेवता येईना. ही दुष्ट राणी तिच्याशी खूप वाईटपणाने वागत असे. जुने फाटके कपडे तिला घालायला दी. दिवसभर धुणी भांडी झाडलोट करायला लावी. पण कितीही दमली तरी हिमगौरी शांत आणि सुंदरच दिसे. एके दिवशी नेहमीप्रमाणे राणीनं आरशाला विचारलं. आरसा म्हणाला, राणी साहेबा, तुम्ही खूप सुंदर आहात, पण हिमगौरी तुमच्यापेक्षा अधिक सुंदर आहे. काय? हिमगौरी माझ्यापेक्षा अधिक सुंदर? तिला हिमगौरीचा खूप राग आला. तिने एका मारेकऱ्याला बोलावलं. त्याला खूप मोठं बक्षीस दिलं आणि म्हणाली, हे सेवका, हिमगौरीला घनदाट जंगलात ने आणि तिला ठार कर. दुसऱ्या दिवशी हिमगौरी त्या सेवकाबरोबर जंगलात गेली. राणीच्या दुष्ट हेतूची तिला कल्पनाच नव्हती मुळी. खूप लांब गेल्यानंतर सेवकानं सुरा बाहेर काढला. पण निरागस आणि सुंदर हिमगौरीला मारायला त्याचं मन तयार होईना. राजकन्ये, मला माफ कर. म्हणजे राणीने तुला मारायचा हुकूम दिलाय. काय? पण मी तुला मारू शकत नाही. राणी खूप दुष्ट आहे. त्या घनदाट अरण्यात हिमगौरी एकटीच होती. ती खूप घाबरली, रडली. वाट फुटेल तिथं धावत सुटली. भुकेमुळे पळाल्यामुळे खूप दमली होती बिचारी. इतक्यात तिला एक झोपडी दिसली. दार उघडून ती आत शिरली. आत तर कोणीच नव्हतं. पण त्या झोपडीत एक छोटंसं टेबल होतं आणि त्या टेबलाभोवती छोट्या छोट्या 7 खुर्च्या होत्या. टेबलावर 7 छोटी ताटं होती, 7 पेले होते आणि त्या छोट्या छोट्या पेल्यात खीरनी दूध भरून ठेवलं होतं. हिमगौरीला तर खूप भूक लागली होती. तिनं खीर खाल्ली, दूध प्यायलं आणि मग ती दुसऱ्या खोलीत गेली. दुसऱ्या खोलीत 7 छोटेसे पलंग होते. इवले इवले जोडलेले ते पलंग पाहून तिला मजाच वाटली. ती त्यावर झोपूनच गेली, अगदी गाढ. ती झोपडी होती 7 बुटक्यांच्या मालकीची. ते बुटके कामासाठी जंगलात गेले होते. नेहमीप्रमाणे रानातलं काम आटपून कुदळणी फावडं खांद्यावर टाकून ते झोपडीत परतले. बघतात तर काय, टेबलावरची त्यांची खीर खाल्लेली, दूध पिऊन टाकलेलं. ते सगळेजण चिडले. कुणी हे खाल्लं असेल? एकमेकांकडे बघायला लागले, सगळीकडे शोधायला लागले. तेवढ्यात दुसऱ्या खोलीतल्या बिछाण्यावर त्यांना कुणीतरी झोपलेलं दिसलं. कंदिलाच्या उजेडात त्यांनी पाहिलं तर काय, एक सुंदर गोरी गोरी नाजूक मुलगी अगदी निष्पापपणे झोपलीये. आता काय करायचं? ते तसेच बसून राहिले. सकाळ झाली. हिमगौरी जागी झाली. बघते तर काय, पलंगा शेजारी ओळीनं 7 लहान लहान बुटके. एकानं तिला विचारलं, मुली, तू कोण आहेस? इथे इथे कशी आलीस? मी आणि एकटीच आलीस का? पण तुम्ही सगळे कोण आहात? अगं हो, घाबरू नकोस. आम्ही सगळे भाऊ आहोत आणि हे आमचंच घर आहे. आम्ही सगळे 7 भाऊ आहोत. हो. हिमगौरीची भीती हळूहळू चेपली. मग तिने त्यांना सगळी हकीकत सांगितली. दुष्ट सावत्र राणीने केलेले तिचे हाल ऐकून 7ही जणांना तिची दया आली. मग त्यांनी तिला तिथेच राहायला सांगितलं. ती त्यांचं घर सांभाळे आणि ते बुटके तिला सांभाळत. असेच बरेच दिवस गेले. राणी पुन्हा आरशासमोर उभी राहिली. तिने परत आरशाला विचारलं, आरशा आरशा सांग पाहू मला, जगात सगळ्यात सुंदर कोण दिसतंय तुला? आरसा आता तरी
तिचीच स्तुती करेन असं तिला वाटत होतं. पण आरसा म्हणाला, राणी साहेबा, तुम्ही खूप सुंदर आहात, पण हिमगौरी जगात सगळ्यात सुंदर आहे. राणीला राग आला. म्हणजे हिमगौरी अजून जिवंत आहे तर? मग तिने विचार केला. तिने वेश बदलला. काही कपडे आणि झगे तिने एका टोपलीत ठेवले आणि ती विकायला बाहेर पडली. हिमगौरीच्या शोधात ती जंगलात आली. तिनं ती झोपडी पाहिली आणि बाहेर उभं राहून ती म्हणाली, झगे घ्या झगे, छान छान रंगीत झगे. हिमगौरीनं खिडकीतून पाहिलं. तिनं काही राणीला ओळखलं नाही. तिला वाटलं, खरंच आपल्याकडे हा एकच झगा तर आहे, पण नवीन घ्यायला पैसे कुठे आहेत? त्या बाईनं तिच्या मनातला विचार ओळखला. ती म्हणाली, अगं मुली, किती मळके कपडे घातलेस. हा नवीन झगा घे, छान दिसेल. पैसे नको देऊस. ये बाळ, अगं मी तुझ्या आजी सारखी, ये मी घालून देते तुला. हिमगौरीच्या अंगावर तिने नवीन कपडे चढवले, पण त्याच्या नाड्या मात्र खूप जोरात आवळून करकचून बांधल्या आणि ती निघून गेली. इकडे हिमगौरीचा श्वास कोंडला. ती गुदमरून बेशुद्ध पडली. संध्याकाळी नेहमीप्रमाणे बुटके घरी आले तर काय, दारात हिमगौरी वेडीवाकडी पडलेली त्यांना दिसली. त्यांनी तिला खूप हाका मारल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी चाकू कात्र्या घेऊन कपड्यांच्या नाड्या कापून टाकल्या. हळूहळू हिमगौरी शुद्धीवर आली. तिनं काय काय घडलं ते सगळं त्यांना सांगितलं. ती बाई म्हणजे दुष्ट राणीच असली पाहिजे अशी त्या सर्वांची खात्री झाली. मग ते तिला म्हणाले, बर का हिमगौरी, ती राणी खूप दुष्ट आहे आणि तीच तुला त्रास देते. बर का, आता लक्षात ठेव, तिला दार उघडून नको. अजिबात तिच्याकडनं काहीही घ्यायचं नाही आणि स्वतःची काळजी घ्यायची. लक्षात ठेव. मी नक्की लक्षात ठेवीन. खूप दिवसानंतर परत एकदा राणी आरशापुढे उभी राहिली. आता तर तिची खात्रीच झाली होती की हिमगौरी काही आता जिवंत नाही. म्हणजे जगातली सगळ्यात सुंदर स्त्री तीच. तिने आरशाला विचारल्यावर आरशानं पुन्हा एकदा हिमगौरीचंच नाव घेतलं. म्हणजे हिमगौरी अजून जिवंत आहे. यावेळी राणीनं आणखीन दुष्ट विचार केला. तिने सफरचंदानी भरलेली टोपली घेतली. सुंदर सुंदर लाल लाल सफरचंद. त्यातल्या एकात तिने विष भरलं आणि निघाली. यावेळी तिने आणखीनच दुसरा विष घेतला होता. हिमगौरीच्या झोपडीपाशी ती आली. खिडकीतून हिमगौरीनी ती ताजी ताजी सफरचंद पाहिली आणि बुटक्यानी सांगितलेली खबरदारी ती पार विसरली. दुष्ट राणी सफरचंदाची टोपली घेऊन तिथे गेली. अय्या, किती छान सफरचंद आहेत. आवडली ना? हो, मग घे ना. अगं घे घे. थांब, मीच देते तुला खायला. कसे? हा, किती गोड आहे हे सफरचंद. अगं मग खा खा खा. विषानं काम साधलं. हिमगौरी बेशुद्ध झाली. सफरचंदाचा तुकडा तिच्या ओठातच राहिला. बुटके घरी आले. यावेळी मात्र ते हिमगौरीला वाचवू शकले नाहीत. त्याच वेळी एक रुबाबदार राजकुमार त्या जंगलात शिकारीसाठी गेला होता. वाट चुकून तो सुद्धा नेमका त्याच झोपडीपाशी आला. घोड्यावरून उतरून तो बुटक्यांजवळ गेला. काचेच्या पेटीतल्या त्या सुंदरीकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो भान हरपून बघतच राहिला. हे पहा, शांत व्हा, घाबरू नका. तुम्ही हिला माझ्या ताब्यात द्या. कोण आहे रे तिकडे? उचला पाहू ही पेटी. हा, सावकाश सावकाश, धक्का लावू नका. पण धक्का बसलाच आणि त्या हलक्याशा धक्क्यानं राजकन्येच्या तोंडातला सफरचंदाचा तुकडा खाली पडला. ती शुद्धीवर आली. उठून बसली. मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात आणि मला कुठे नेता? तिचा आवाज ऐकून राजकुमाराला आणि बुटक्यानं खूप आनंद झाला. त्यानं आपल्या राजवाड्यात त्या सर्वांना आणलं. थाटामाटानं तिच्याशी लग्न केलं. इकडे सावत्र राणीला हे सर्व समजताच तिने जोरात आरसा फोडून टाकला आणि दुःखाने वेडीपिशी होऊन ती मरण पावली. राजपुत्र, हिमगौरी आणि 7 बुटके मात्र खूप खूप आनंदात राहू लागले.